दिनांक 26 एप्रिल 1645 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सवंगड्यांसोबत स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली आणि स्वराज्य स्थापन केले। याच स्वराज्याचा इतिहास घडवण्यामध्ये सर्व किल्ल्यांपेक्षा वेगळं महत्त्व प्राप्त झालं ते म्हणजे रायगड या किल्ल्याला। असं म्हटलं जातं की सागर, हिमालय, आकाश एकीकडे स्वर्ग राहिला, धन्य झाला जन्म माझा जेव्हा मी रायगड पाहिला। रायगडावरील हवा गनिमांसाठी बोचरी, आपल्यासाठी हा प्राणवायूच। काशी, गया, प्रयाग, मथुरा एका बाजूला आणि माझा रायगड एका बाजूला। जिवंतपणी पाहिलेला स्वर्ग म्हणजे रायगड। लहानपणी सांगितलं जायचं की ढगांच्या वरती स्वर्ग आहे आणि त्या स्वर्गात देव राहतात। कदाचित हाच तो स्वर्ग। रायगड हा सर्वांसाठी खास आहे, कारण रायगडाने छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती होताना पाहिले आहे। रायगडाचे स्थान इतिहासात आणि प्रत्येकाच्या मनात सर्वोच्च आहेत। जसा रायगड खास आहे त्याचप्रमाणे रायगड निर्माण करणारी व्यक्ती देखील खास आहे। नुसतं सिमेंटमध्ये जान असून चालत नाही हो, बांधणाऱ्याच्या काळजात पण इमान असायला हवं। कुठल्याही विद्यापीठाची पदवी न घेता 350 वर्षांपूर्वी अखंड मराठा साम्राज्याची राजधानी बांधणारे अभियंते सेवेसी ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर यांनी रायगडसारखी भव्य दिव्य वास्तू उभारली। नमस्कार, आपण पाहतात मराठी यशोगाथा। चला तर मग हिरोजी इंदुलकर यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। छत्रपती शिवाजी महाराज, प्रत्येक मराठी माणसाच्या डोक्यावरचा मानाचा मुकुट। महाराजांचं नाव ऐकलं तरी महाराष्ट्रातील प्रत्येकाला प्रेरणा मिळते। केवळ मराठी माणूस नाही तर इतिहासात डोकावणारा प्रत्येक जण जेव्हा 17व्या शतकाचे पान उघडतो तोही त्याच भावनेने आणि प्रेरणेने मनात आणि हृदयात छत्रपती नाव कोरून घेतो। रायगडाची बांधणी करण्याची महाराजांनी जबाबदारी हिरोजी इंदुलकर यांच्यावर सोपवली होती आणि महाराज स्वारीवर निघाले। किल्ला जमतेम बांधलाच जातो की पैशांचा अभाव भासू लागला। हिरोजींनी ही गोष्ट कोणापुढेही न मांडता आपला राहता वाडा आणि जमीन विकून पैशाची कमतरता भरून काढली आणि गडावर कुटुंबासह झोपडीत राहू लागले। राज्याभिषेकाच्या वेळी वाऱ्यासोबत स्पर्धा करणारा रायगड इंद्राच्या स्वर्गापेक्षा अन स्वप्ननगरीहून काही कमी भासत नव्हता। मात्र राजांना हिरोजींबद्दलची गोष्ट कळाली होती। त्यांना बोलवल्यानंतर महाराजांनी हिरोजींचे तोंड भरून कौतुक केले। महाराज म्हणाले, अशी अद्वितीय वास्तू तुम्ही बांधली, अगदी मनासारखी, किंबहुना त्याहून अधिक सुंदर रचना या रायगडाची तुम्ही केली आहे। मागा, काय हवंय ते मागा, आज तुम्ही म्हणाल ते देऊ करू आम्ही। हिरोजी नम्रपणे मान झुकवत म्हणाले, महाराज, मुघल, आदिलशाही, पोर्तुगीज, इंग्रज यांचे जुलूम सहन करत रयत त्रासली होती, त्यात तुम्ही आम्हाला आशेचा किरण दाखवला। स्वराज्य, रयतेचं राज्य स्थापन केलं, आम्हाला अजून काही नको। यावर महाराज म्हणाले, नाही हिरोजी, तुम्ही काहीतरी मागितलंच पाहिजे। राजांच्या शब्दाला जागणारे हिरोजी शेवटी म्हणाले, एक विनंती आहे महाराज, या रायगडाच्या समोर जगदीश्वराचे मंदिर बांधले आहे, त्याच पायरीवर माझे नाव कोरण्याची अनुमती द्यावी। राजे, जेव्हा कधी तुम्ही रायगडावर असाल, जगदीश्वराचे दर्शन घ्यायला याल, पायरी चढताना त्यातल्या एका पायरीवर माझे नाव असेल, तेव्हा तुमच्या पदस्पर्शाने, पायधुळीने सतत माझ्या मस्तकावर अभिषेक होत राहील। हे ऐकून महाराजांचे मन अगदी आनंदी झाले। आजपर्यंत प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या कामासाठी मोबदला मागितला, पण आपल्या इतिहासात जे घडलं ते पहिलं आणि शेवटचंच। मोबदला म्हणून मागावं तर काय, एक पायरीवरचा दगड, ते पण आपल्या धन्याची पायधूळ जन्मभर लागण्यासाठी। जर कधी रायगडावर गेलात तर पहिल्या पायरीवर नतमस्तक झाल्याशिवाय घरी परतू नका, कारण त्या पहिल्या पायरीवर स्वराज्यनिष्ठा कोरलेली आहे। सेवेसी ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर। पण या वैभवशाली रायगडाला 1818 मध्ये नजर लागली आणि त्याला जबाबदार ठरला तो एक डोंगर, पोटल्याचा डोंगर।
मराठ्यांची राजधानी रायगडला बेचिराख करणारा डोंगर. 1818 मध्ये इंग्रज अधिकारी कर्नल प्रॉर्थरने रायगडावर हल्ला चढवला. छत्रपतींचा रायगड तो इतक्या सहज कसा हाती? ब्रॉथरला अखेर जवळच असलेला पोटल्याचा डोंगर दिसला. बघता बघता डोंगरावर तोफा चढल्या आणि सुरू झाला मारा. हतबल असलेला पोटल्याचा डोंगर रडला असेल जेव्हा राजवाडा जळत होता. अनेक वर्षाच्या परिश्रमानंतर वसलेली राजधानी केवळ 11 दिवसात इंग्रजांनी बेचिराख केली. आजही हा डोंगर रायगडासमोर खालमानेने उभा आहे. महाराजांचे गडकिल्ले हे फक्त पाहून येण्याची नाही तर काहीतरी घेऊन जाण्याची गोष्ट आहे. रायगडावरील अवशेष बघितल्यावर आजही वाटते की इंजिनियर असावा तर तो हिरोजी इंदुलकर यांच्यासारखा.